या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। भाजपमधील मोठ्या नेत्याचा पत्ता कट, विधान परिषदेसाठी 6 दावेदार पण एकाला संधी, प्रवक्ता किंवा मैदानावर लढणार कार्यकर्ता। भाजपच्या कोर कमिटीची बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे। या बैठकीत आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र भाजपमध्ये सध्या इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे नेमकी कोणाला संधी द्यायची आणि कोणाला डावलायचं हा मोठा प्रश्न पक्ष नेतृत्वासमोर आहे। कारण विधानसभा निवडणुकीवेळी बंडखोरी टाळण्यासाठी अनेकांना विधान परिषदेवर घेण्याचा शब्द भाजपच्या नेतृत्वाने दिला होता। शब्द दिलेल्यांपैकी आता एक नाही तर 2 जणांनाच संधी देणं शक्य आहे। त्यामुळे विधान परिषदेच्या 9 जागांपैकी भाजपच्या वाट्याला येणाऱ्या 5 जागांसाठी 100 प्रबळ दावेदार असताना विशिष्ट व्यक्तींना उमेदवारी देताना इतरांची नाराजी कशी टाळायची याचं टेन्शन नेत्यांना आलं आहे। एकीकडे पक्ष संघटनेतून किमान एकाला संधी द्यावी अशी भावना आहे। वर्षानुवर्षे पक्ष संघटनेत काम केलेल्यांना यापूर्वी विधान परिषदेची संधी दिली गेली होती। यावेळी असे 6 प्रबळ दावेदार असून त्यांच्यापैकी एकाला संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे। तर दुसरीकडे पक्ष संघटनेत प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करणाऱ्यांना संधी द्यायची की प्रवक्त्यांपैकी एकाला संधी द्यायची याची चाचपणी सुरू असल्याची माहिती आहे। संघटनेत काम करणाऱ्यांना लोकांमधून विधानसभा किंवा लोकसभेत निवडून जाण्याची संधी नसते, त्यामुळे त्यांचा विचार विधान परिषदेसाठी करावा अशी मागणी केली जात आहे। दरम्यान पक्ष संघटनेत काम करणाऱ्या संघाची पार्श्वभूमी असलेल्या एका वरिष्ठ नेत्याला संधी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे आता भाजप हे जागा वाटपाचं कोडं नेमकं कसं सोडवणार आणि विधान परिषदेसाठी कोणती नावं फायनल करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत।